श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांना पौर्णिमेची ती असीम ऊर्जा जशी ओसरेल तशी तुमच्या आयुष्यात एका नव्या अत्यंत सकारात्मक पर्वाचा श्री गणेश होईल. गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून ज्या आर्थिक विवंचनेने आणि टाचाघाशीत जगण्याच्या परिस्थितीने तुम्हाला जेरीस आणले होते, त्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची हीच ती सुवर्ण वेळ आहे. तुमचे रखडलेले धन, कोणाकडे अडकलेले उधारीचे पैसे, मार्केटमध्ये अडकलेला मोठा नफा किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक येणारा परतावा आता कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय थेट तुमच्या हातात येऊन पडेल. पैशाच्या कमतरतेमुळे आणि अपुऱ्या साधनामुळे तुमची जी अनेक महत्त्वाची कामे अर्धवट राहिली होती, ती आता एका वेगवान चक्रासारखी धावू लागतील. या काळात पैशाचा ओघ इतका वाढेल की तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वासच बसणार नाही. जुनी कर्जे फेडण्याचे मार्ग मोकळे होणे, नवीन उत्पन्नाचे स्रोत अचानक खुले होणे आणि संपत्तीत भर पडणे असे चमत्कारिक बदल एकापाठोपाठ एक घडताना दिसतील. अनेक दिवसापासून बंद असलेले बँक खात्याचे व्यवहार किंवा संपत्तीचे वाद आता तुमच्या बाजूने निकाल लागून सहजतेने सुटतील. हा केवळ आर्थिक लाभ नसून तुमच्या जगण्याला मिळालेले एक मोठे आर्थिक स्वातंत्र्य असेल, जे तुमच्या मनातील सर्व भीती आणि अस्वस्थता कायमची धुवून काढेल. त्यामुळे पैशाच्या या प्रचंड ओघाचे स्वागत करण्यासाठी आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा पाया रचण्यासाठी स्वतःला पूर्णपणे तयार ठेवा. जेव्हा हातात पैसा खेळू लागतो, तेव्हा माणसाचा आत्मविश्वास दुप्पट होतो आणि मेष राशीच्या बाबतीत नेमकी हीच क्रांती आता घडणार आहे. हा पहिलाच बदल तुमच्या आगामी सुवर्णकाळाची भक्कम नांदी ठरणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि ओहटीचा काळ कायमचा संपून भरभराटीची नवी भरती येणार यात शंका नाही. तर मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक बाजू मजबूत झाल्यानंतर आता नंबर लागतो तो तुमच्या करिअर आणि व्यवसायाचा. दुसरी अत्यंत महत्त्वाची घटना तुमच्या व्यावसायिक जीवनात एक अभूतपूर्व उलथापालथ घडून आणणार आहे. गेल्या काही काळापासून नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कष्टांना मोल मिळत नव्हते. तुमच्या पाठीमागे राजकारण करून तुम्हाला डावलेले जात होते किंवा व्यवसायात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत होता. तो दुःखाचा काळ आता मागे पडला आहे. आता आकाशमंडळातील ग्रहाची चाल बदलताच वरिष्ठांचे आणि उच्च पदस्थानाचे थेट लक्ष तुमच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर पडणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या उत्कृष्ट कामगिरीचे भरभरून कौतुक तर होईलच, पण त्यासोबतच तुमच्या पदोन्नतीचे किंवा मोठ्या जबाबदारीचे सोन्याचे दरवाजे सताड उघडे पडतील. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा बदल इच्छित आहेत, त्यांना अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आणि मानाची नोकरी हातात येईल. दुसरीकडे जर तुम्ही व्यवसायात असाल तर रखडलेले मोठे प्रोजेक्ट्स अचानक मार्गी लागतील. नवीन क्लायंट्स तुमच्याशी जोडले जातील आणि बाजारात तुमची साठवलेली पत पुन्हा एकदा केकपट्टीने उजळून निघेल. या काळात तुम्ही जे हात लावाल त्यात तुम्हाला सोन्याचं फळ मिळणार आहे. तुमच्यातील नेतृत्व गुण उजेडात येतील आणि विरोधकसुद्धा तुमच्या कामाचा आवाक पाहून अचंबित होऊन जातील. करिअरच्या या प्रचंड भरारीमुळे समाजात तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होईल, जी तुमच्या आत्मविश्वासाला 7व्या आसमानावर घेऊन जाईल. मेष राशीच्या जातकांनो, बाहेरील जगातील करिअर आणि पैशाची जुळवाजुळव झाल्यानंतर आता तुमच्या खऱ्या आयुष्याला आणि मनाला सुकवणारी तिसरी अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे. ती म्हणजे कौटुंबिक जीवनातील सुसंवाद. गेल्या काही काळापासून तुमच्या घरातील वातावरण तापलेले होते. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत होते. आपल्याच माणसासोबत गैरसमज वाढले होते किंवा कौटुंबिक दुराव्यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेला होता. तो सर्व काळ आता इतिहास जमा होणार आहे. या नवीन सकारात्मक पर्वाचा कुटुंबातील सर्व जुने वाद टोचून बोलणे आणि मतभेद एका झटक्यात संपुष्टात येतील. घरात पुन्हा एकदा हसती खेळती आणि आनंदाची वीण घट्ट होताना दिसेल. ज्या जीवनसाथीसोबत किंवा नातेवाईकासोबत संबंध ताणले गेले होते, त्यांच्याशी दिलखुलासा संवाद होईल आणि मनातील सर्व मळब दूर होईल. अपूर्ण राहिलेले कौटुंबिक सुख आणि आपुलकीचे वातावरण पुन्हा परत आल्यामुळे तुम्हाला एक अनामिक मानसिक शांती लाभेल. मुलाच्या प्रगतीची कोणतीही चांगली बातमी किंवा घरामध्ये एखाद्या शुभ कार्याचे आयोजन झाल्यामुळे आनंदाला उधाण येईल. या काळात तुमची कौटुंबिक बाजू इतकी भक्कम होईल की बाहेरील जगातील
कितीही मोठे संकट किंवा ताणतणाव असला तरी घरातील हीच प्रेमाची आणि विश्वासाची सावली तुम्हाला सर्व संकटाशी लढण्यासाठी अफाट ऊर्जा देईल. मेष राशीच्या जातकांसाठी नातेसंबंधाच्या दृष्टीने हा काळ म्हणजे जखमेवर फुंकर घालणारा आणि मनाला उभारी देणारा अत्यंत पवित्र काळ ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक सोबत करिअरची भरारी आणि कौटुंबिक सुख अनुभवल्यानंतर आता तुमच्या आयुष्याला एक अनपेक्षित आणि रोमांचक वळण देणारी चौथी महत्त्वाची घटना घडणार आहे. ती म्हणजे अचानक घडणारा एक शुभ आणि लाभदायी प्रवास. गेल्या काही दिवसापासून तुमचे सर्व आयुष्य एकाच जागी थिजल्यासारखे वाटत होते. प्रवासाचे योग येत होते, पण काही ना काही कारणाने ते रद्द होत होते किंवा त्यातून फक्त त्रास आणि खर्चच होत होता. मात्र आता हा चित्र पूर्णपणे बदलणार आहे. पौर्णिमेनंतर अचानक अशा काही घडामोडी घडतील ज्यामध्ये तुम्हाला अचानक लांबच्या किंवा जवळच्या प्रवासाचा योग येईल. हा प्रवास केवळ फिरण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नसेल, तर तुमच्या भविष्याचा कायापालट करणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. या प्रवासादरम्यान तुमची अशा काही प्रभावशाली, ज्ञानी आणि उच्चपदस्थ लोकांशी भेट होईल, जे भविष्यात तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा अडकलेले प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. प्रवासात घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील आणि तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ करतील. घराबाहेर पडल्यामुळे तुमच्या विचारांची दिशा बदलेल, मनातील मरगळ आणि नकारात्मक पूर्णपणे नाहीशी होईल. जुन्या आणि कंटाळवाण्या रुटीनमधून बाहेर पडून जेव्हा तुम्ही या नवीन प्रवासाचा अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की भाग्य आता खऱ्या अर्थाने तुमच्या पाठीशी उभे राहिले आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, आता आपण पोहोचलो आहोत त्या सर्वात शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या 5व्या घटनेवर, जिच्यावर तुमच्या संपूर्ण भविष्याचा आणि यशाचा कळस रचला जाणार आहे. गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे उघडपणे किंवा लपून-छपून कट कारस्थान रचले, तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवून आनंद साजरा केला, त्या सर्व विरोधकांसाठी आता एक महाभयंकर धक्कादायक काळ सुरू होणार आहे. पौर्णिमेनंतर घडणाऱ्या या अकल्पित उलथापालथीत तुमची कीर्ती, तुमचे कर्तृत्व आणि तुमचा प्रभाव इतक्या प्रचंड वेगाने वाढेल की तुमचे विरोधक स्वतःहून गुडघ्यावर टेकतील आणि मान खाली घालून मागे हटतील. ते स्वतःच त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक समस्यांमध्ये इतके अडकतील की त्यांना तुमच्यावर लक्ष द्यायला किंवा तुमच्या वाटेत अडथळे आणायला वेळच भेटणार नाही. त्यांच्या तोंडून तुमच्याबद्दल येणारा नकारात्मक आणि द्वेषयुक्त आवाज कायमचा बंद होईल आणि त्यांच्या तोंडावर अक्षरशः कुलूप लागेल. समाजात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला जो मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि वलय प्राप्त होईल ते पाहून विरोधकाची झोप उडेल. आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज उरणार नाही, कारण तुमचे कडक परिश्रम आणि तुमचे धडधडीत यश हे जगातले सर्वात मोठे उत्तर असेल. मेष राशीच्या जातकांनो, हा 5वा बदल केवळ एक यश नसून तुमच्या आगामी संपूर्ण आयुष्याचा पाया आहे. तुम्ही पाहिलेली प्रत्येक मोठी स्वप्न आता सत्यात उतरण्याची हीच ती सुवर्ण वेळ आहे. स्वतःवर आणि आपल्या कर्मावर ठाम विश्वास ठेवा, कारण आता तुमची खरी-खुरी भरारी सुरू झाली आहे, जिथे इतिहास फक्त आणि फक्त तुमचाच असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय बजरंगबली लिहून आपली सकारात्मक ऊर्जा नक्की नोंदवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.